गेले दुरी होतो तिघांचे मी वरी. तिघांच्या वर होणं म्हणजे काय याचा विचार आपला चालू आहे. तिघांच्या वर होणं म्हणजे त्रिगुणाच्या वर होणं. सत्व, रज आणि तम हे तीन गुण आहे. याच्यातला तमोगुण वाईट आहे, रजोगुणही त्या दृष्टीनं वाईट आहे, पण सत्वगुण जो आहे तोही आपल्याला बांधणारा आहे, म्हणून त्याही गुणाच्या पलीकडे जाता आलं पाहिजे. सत्व चांगलं आहे असं वाटतं, सत्वगुण चांगला आहे गोष्ट खरी, पण कशा करता? साधक दशेमध्ये सत्वगुण चांगला असतो. सिद्ध दशा प्राप्त झाल्यानंतर सत्वगुणाच्याही पलीकडे गेल्याशिवाय ती सिद्ध दशा प्राप्त होत नसते, हे लक्षात घ्या. म्हणून सत्वगुणाचं वर्णन करताना गीता जे बोलते त्याचा विचार करा. तत्र सत्वम निर्मलत्वात प्रकाशक मनामयम सुखसंगेन बघ्नाती ज्ञानसंगेन चानघ. सत्वगुण हा सुखानं बांधतो, सत्वगुण हा ज्ञानानं बांधतो. याच्याकरता जोपर्यंत या तिन्ही गुणाच्या अतीत आपण जात नाही तोपर्यंत आपल्याला शिंक्यातलं लोणी मिळणार नाही. म्हणून तिघांच्या वर होणं याचा अर्थ गुणांच्याही वर पोचणं. गुणांच्या वर पोचणं. भगवंताला का लोणी काढून वाटता आलं? कारण भगवान गुणांच्या पलीकडे होते, गुणांवर भगवंताची सत्ता चालत होती म्हणून. विठ्ठला 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 हा परमात्मा गुणातीत आहे, म्हणजे परमात्म्याकडे गुण नाहीत असं समजू नका. परमात्मा सुगुणच आहे. गुणाला विटेवरी 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 गुणाला विटेवरी. पितांबरधारी सुंदर दो पितांबरधारी सुंदर डोळे कान त्याचे ठाई डोळे कान त्याचे ठाई. पितांबरधारी सुंदर जो पितांबरधारी सुंदर जो डोळे कान त्याचे ठाई डोळे कान त्याचे ठाई. गुणाला विटेवरी पितांबरधारी सुंदर पितांबरधारी सुंदर जो पितांबरधारी सुंदर जो. गुणाला विटेवरी पितांबरधारी सुंदर जो पितांबरधारी तुकोबाराय बोलतात गुणाला विटेवरी पितांबरधारी सुंदर जो, म्हणून होतो तिघांचे मी वरी. याचा एक अर्थ आपल्याला करता येतो, तिन्ही गुणांच्या वर जो पोचू शकतो तोच त्या काल्याच्या त्या शिंक्यापर्यंत, त्या लोण्याच्या शिंक्यापर्यंत पोचू शकतो. कारण तिथपर्यंत जाण्याचा अधिकार मिळणं याचाच अर्थ गुणातीत होणं आहे, असा एक विचार आपल्याला करता येतो. दुसरं एक चिंतन आपल्याला करता येतं की तुकोबाराय म्हणतात मी तिघांच्या वर होतो. तिघांच्या वर होतो म्हणजे कुणाच्या वर होतो? ऐका, वेदांताच्या दृष्टीने थोडासा विचार करायचा झाला तर पंचमहाभूतापासून हे जग बनतं असं वेदांत आपल्याला सांगतो. पंचमहाभूतापासून, जसं पंचमहाभूतापासून पंचीकरणातून विश्वोत्पत्ती सांगितली जाते, तसं पृथ्वी, आप आणि तेज या तीनच महाभूतापासून त्रिवृत्करणातून विश्वनिर्मिती उपनिषदांनी सांगितली. त्रिवृत्करण म्हणतात त्याला. त्या पाचाला मिळून पंचीकरण म्हणतात, तसं तीनाचं मिळून त्रिवृत्करण म्हणतात. तासाम त्रिवृतम त्रिवृतम एकैकम करवाणी उपनिषदाने त्या संबंधाने चिंतन करताना त्रिवृतम त्रिवृतम एकैकम करवाणी असं सांगितलेलं आहे. तीन भूतांचा विचार करून आपल्याला जर काही करता आलं असेल तर हे विश्व निर्माण करता येऊ शकतं. याचा विचार करून पृथ्वी, आप, तेज या तीन महाभूतापासून विश्वनिर्मिती होते. भगवान म्हणतात काय केलं पाहिजे? शिंक्यातलं लोणी घ्यायचं आहे ना, मग एक काम करा, मी तिघांच्या वर होतो. तिघांच्या म्हणजे कोणाच्या? या तीन महाभूताच्या वर होतो. तीन महाभूतं कोणती? जी विश्वोत्पत्तीला कारण आहेत. विश्वोत्पत्तीला कारण असणाऱ्या महाभूतांच्या वर होतो. याचा सरळ अर्थ असा आहे की वेदांत असं म्हणतो, सकल विश्वाची जर आपल्याला कल्पना करता येणार नसेल
तर विश्वाचं उपलक्षण म्हणून आपल्या देहाची कल्पना करावी. आपल्या देहामध्ये सगळं विश्व सामावलेलं असतं आणि असं जर होणार असेल तर या देहाच्या वर होणं याचा अर्थ या देह भावाच्या जोपर्यंत आपण वर जात नाही तोपर्यंत आपल्याला शिंक्यातलं लोणी आपलं साध्य प्राप्त करता येणार नाही. जो देहाला जपत राहतो तो परमार्थ करू शकत नाही. देहाच्या त्यागाचा विचार ज्याच्या अंतःकरणात दृढ होतो याचा अर्थ प्रत्येक वेळेला देहाचा त्याग केलाच पाहिजे असं नाही, पण देहाचा नाही तर देह भावाचा त्याग केला तरच आपल्याला हे लोणी मिळू शकतं. हा त्याचा दुसरा अर्थ आपल्याला करता येईल. देवाता ऐसा करी उपकार, देवाता ऐसा करी उपकार, देवाता ऐसा करी उपकार, देवाता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मज, पाडी मज, देहाचा विसर पाडी मज, पाडी मज, देहाचा विसर पाडी मज, देहाचा विसर पाडी मज, देहाचा विसर पाडी मज, पाडी मज, हरीचा जीव सुख पावे माझा, हरीचा जीव सुख पावे माझा, हरीचा जीव सुख पावे माझा, हरीचा जीव सुख पावे माझा. तुकोबाराय बोलतात देवा आता ऐसा करी उपकार. देह पाड म्हटलं नाही, देहाचा विसर पाड म्हटलं. परमार्थ आणि प्रपंच याचं चिंतन करताना या दोन्ही भूमिका तुकोबारायांच्या गाथ्यामध्ये आपल्याला दिसून येतात. मला विस्तार करायचा नाही, अजून काही भूमिका मांडायच्या आहेत, त्याचा थोडासा विचार सांगतो. म्हणून तिन्ही भूतांच्या वर जाणं याचा अर्थ देह भावाच्या जर आपण वर पोचू तर आपल्याला देहाचा आठव करून जर आम्ही परमार्थ करत असू तर चालणार नाही. आठव नाठव गेले भावा भाव असं जर झालं तरच झाला स्वयंमेव पांडुरंग, झाला स्वयंमेव पांडुरंग, झाला स्वयंमेव पांडुरंग, झाला स्वयंमेव आठवण आठवण केला भावा भाव, झाला स्वयंमेव पांडुरंग, झाला स्वयंमेव पांडुरंग, आठवण आठवण गेले भाव भाव, झाला स्वयंमेव पांडुरंग, देहाचा विसर पडला पाहिजे याचं चिंतन आपल्याला दुसऱ्या प्रकारामध्ये पाहता येतं. मी तिघांच्या वर होतो, 3 गुणांच्या पलीकडे होतो, तिघांच्या वर होतो, या देहाच्या वर होतो. कारण देहाचा विचार करताना सुद्धा 3 देहाचा विचार आपण करतो. एक स्थूल देह, एक सूक्ष्म देह आणि एक कारण देह. स्थूल देहाच्या वर होणं, सूक्ष्म देहाच्या वर होणं आणि कारण देहाच्या वर होणं. कारण देह म्हणजे अज्ञान आहे. या अज्ञानाच्या वर होणं हे जेव्हा आपल्याकडून घडतं तेव्हाच ते साध्य आपल्याला प्राप्त होतं. असं दुसरं चिंतन आपल्याला त्या संबंधामध्ये करता येतं. आणखीन एक विचार आहे. भगवान म्हणतात एक काम करा, तुम्ही काय करा, तिघं एकत्रित या, आपल्याला ते शिंक्यातलं लोणी घ्यायचं आहे, ते लांब आहे, शिंके लावी आले दुरी लांब आहे, मग होतो तिघांचे मी वरी, मी तिघांच्या वर होतो. म्हणजे कशाच्या वर होतो? आणखीन एक विचार आपल्याला या संबंधामध्ये असा करता येतो. तिघांच्या वर होतो म्हणजे माणसाच्या जीवनाला 3 पद्धतीची आवरणं वेदांत मानत असतो. बरं का, 3 आवरणामध्ये हा देह अडकला. कशा कशामध्ये अडकला मी नावं सांगतो, विस्तार फार करत नाही. पण एक असत्वापादक आवरण आहे, एक आभानापादक आवरण आहे आणि एक अनानंदापादक आवरण आहे. 3 आवरण आहेत. मलविक्षेप आणि आवरणाचा विचार सामान्यतः वेदांतामध्ये प्रारंभालाच सांगितला जातो. पण मलविक्षेप आवरणाचा विचार करताना मलविक्षेपाचा त्याग करून आवरण जर शिल्लक राहिलं असेल आणि त्या आवरणाच्या निवृत्तीकरता आपण प्रयत्न करत असू तर आपण मुमुक्षु होऊ, आपण मुक्त होणार नाही. याच्याकरता त्या आवरणाचाही त्याग आपल्याकडून झाला पाहिजे. आवरणही संपलं पाहिजे. आवरण संपणं म्हणजे काय? कोणतं आवरण? असत्वापादक, आभानापादक आणि अनानंदापादक 3 पद्धतीची आवरणं असतात.
असत्वापादक आवरण काय करतं? वस्तूच्या सत्तेला मानू देत नाही. आभानापादक आवरण काय करतं? वस्तूच्या जाणीवेला मानू देत नाही. आणि अनानंदापादक आवरण काय करतं? वस्तूपासून प्राप्त होणाऱ्या सुखाला मानू देत नाही. विठ्ठला विठ्ठला. म्हणून ही तिन्ही आवरणं संपली पाहिजेत. परमात्मा स्वरूपामध्ये ही तिन्ही आवरणं संपून जातात. म्हणून परमात्म्याचं चिंतन करताना परमात्मा 3 ठिकाणी वाकडा आहे म्हणून वर्णन केलं जातं की त्रिभंगी देहुडा ठाण मांडोनिया माये. 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 कल्पद्रुमातळी वेणू वाजवितो आहे. कल्पद्रुमातळी वेणू वाजवितो आहे. गोविंदो रे माये गोपाळो. गोविंदो माये गोपाळो. कल्पद्रुमातळी वेणू वाजवितो आहे. कल्पद्रुमातळी वेणू वाजवितो आहे. गोविंदो माये गोपाळो. त्रिभंगी देहुडा ठाण. 3 ठिकाणी परमात्मा वाकडा उभा आहे. कल्पद्रुमातळी वेणू वाजवितो आहे. हा परमात्मा 3 ठिकाणी वाकडा आहे म्हणजे काय? एका ठिकाणी वाकडा झाला म्हणजे त्यांनी असत्वापादक आवरण मोडलंय. दुसऱ्या ठिकाणी तो वाकडा झाला म्हणजे आभानापादक आवरण मोडलंय. आणि तिसऱ्या ठिकाणी तो वाकडा झाला याचा अर्थ त्यांनी अनानंदापादक आवरण मोडलेलं आहे. ही तिन्ही आवरण ज्या वेळेला मोडली जातात त्याच वेळेला शिंक्यातलं लोणी प्राप्त होण्याची शक्यता आहे. विठ्ठला विठ्ठला. आणखीन पुष्कळ विचार आहेत. वेळ आपली संपत आली आहे. अजून एक विचार त्याच्यातला सांगतो. पुष्कळ आहे, अजून चिंतन सांगण्यासारखं खूप आहे. तिनाचा विचार करताना आपल्याला अनेक गोष्टींचं चिंतन करता येण्यासारखं आहे. पण शेवटचा एक विचार या संबंधामध्ये सांगतो आणि थांबतो. बघा, विचार करून पहा. तिन्ही अवस्थांच्या वर जाणं, जागृती स्वप्न सुषुप्ती, तिन्ही अवस्थांच्या वर जाणं शिंक्यातलं लोणी मिळतं. आणखीन एक विचार मी आपल्याला सांगतो. वैश्वानर, हिरण्यगर्भ आणि ईश्वर या तिन्हीच्याही वर पोचणं, याला आपल्याला या शिंक्यातलं लोणी काढता येऊ शकतं. ईश्वराला लोणी मिळत नाही पण परब्रह्माला लोणी मिळत असताना परमात्मा हे परब्रह्म आहे, साधा ईश्वर नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. ईश्वर वेगळा, परब्रह्म वेगळं. जीव हा ब्रह्म होतो पण जीव कधी ईश्वर होऊ शकत नाही, असा त्याचा विचार आहे. म्हणून तो एक विचार आपल्याला शेवटचा विचार सांगतो. तिन्हीच्या वर जाणं म्हणजे त्रिपुटीच्या वर जाणं. जोपर्यंत आपण त्रिपुटीचा त्याग करत नाही तोपर्यंत आपल्याला त्या शिंक्याजवळ पोचता येणार नाही. शेवटचा विचार, त्रिपुटीचा त्याग करणं म्हणजे काय आहे? ज्ञाता ज्ञेय ज्ञान त्रिपुटी आहे. कोणत्याही अर्थानं ती त्रिपुटी घ्या. भजन करणारा, ज्याचं भजन करतो तो आणि जे भजन करतो तो, या तिन्ही गोष्टीचा त्याग माणसाला एका विशिष्ट वयानंतर, विशिष्ट अवस्थेनंतर होतच असतो. त्याला मी भजन करणारा असा अभिमान राहिलेलाच नसतो. ज्ञाता ज्ञेय ज्ञान त्रिपुटी संपली पाहिजे. जोपर्यंत हे तिन्ही संपत नाही तोपर्यंत आपल्याला तिन्हीच्याही वर, जर आपण ज्ञात्याच्या वर गेलो चालणार नाही, आपण ज्ञेयाच्या वर गेलो चालणार नाही, आपण ज्ञानाच्याही वर गेलं पाहिजे तर या त्रिपुटीच्या वर जाणं होतं. मी आपल्याला त्याचा एक छोटासा दृष्टांत सांगतो. प्रसिद्ध दृष्टांत आहे, मागे सांगितलंही असेल पण पुन्हा एकदा सांगतो. तिन्ही संपले पाहिजेत. काय नियम असा, गंमत अशी आहे, तिन्हीपैकी 2 संपलेने 1 राहिला तर उरलेला 1 गेलेल्या 2 खिचून आणत असतो. आणि हा नियम जगात सगळीकडे. ऐका, जर तिन्ही संपले तरच संपलं. अहो, कापसाला आग लागली, मालकाने नोकराला सांगितलं विझवून टाक. नोकरांनी पाणी वगैरे मारलं, सगळं झालं. मालकाने विचारलं विझलं सगळं? नोकरांनी सांगितलं मालक सगळीकडे विझवलंय, फक्त थोडं नमुन्याला म्हणून थोडा अग्नी ठेवलाय कापसात. चालेल का? नमुन्याला कापसात अग्नी राहतो काय? राहिला तर बाकीचा कापूस ठेवतो काय? नाही. गेलं तर सगळं संपलं पाहिजे. ऋण पूर्ण संपलं पाहिजे. थोडं राहिलेलं कर्ज पुन्हा केवढा मोठा आकार धारण करेल सांगता येत नाही. थोडा अग्नी शिल्लक राहिला केवढा मोठा आकार धारण करेल सांगता येत नाही. शत्रू थोडा राहिला
कधी किती मोठा आकार धारण करेल सांगता येत नाही. सगळे संपवले पाहिजेत साहेब, तरच काहीतरी आनंद आहे, नाहीतर काही आनंद. थोडे जरी राहिले तरी घात आहे. थोडं एक जरी राहिला तरी तो गेलेल्या सगळ्यांना, म्हणजे मी साधं बोललो बरं का. माझा विचार साधा आहे, मला आपल्या क्षेत्रात कळत नाही काय आपल्या क्षेत्रात, मी आपलं साधं बोलून गेलो. थोडं जरी राहिलं तरी एक काय झालं, 3 मित्र होते, प्रवासाला निघाले, परदेशात गेले, पुष्कळ व्यापार केला, पुष्कळ संपत्ती जमवली. सगळी संपत्ती जमवलेली एका जहाजावर लादली, जहाज घेऊन परत निघाले. समुद्राच्या मध्यामध्ये असं वादळ आलं, जहाज फुटलं, सगळी संपत्ती समुद्रात गेली. आता काय करावं, गेली, आता काही करता येत नाही, रसातळाला गेली, करणार काय. शेवटी सुदैव असं की ठीक आहे बाबा, गेलं तर गेलं, काही हरकत नाही, पण जीव तरी वाचला पाहिजे. तिघांच्या हाताला त्या जहाजाचं एक काहीतरी लाकूड लागलं, फळकूट लागलं. त्या फळीला धरून तिघेजण एका निर्जन बेटाला गेले. त्या बेटावर मनुष्य वस्ती नाही, काही नाही, काही हिंस्त्र प्राणी, सगळे जंगल. त्या बेटाला त्यांना वाटलं ठीक आहे बाबा, काही का असे ना, शिर सलामत तो पगडी 50, काय फरक पडतो, द्रव्य पुन्हा कमावता येईल, जीव वाचला ना, चांगलं झालं. तिघही जीवश्च कंठस्थ मित्र एकमेकांचे. सुदैव तिघही एकाच बेटाला लागले. बेटाला लागल्यानंतर आता काय करावं, तिथं मनुष्य वस्ती नाही, सुटण्याचा काही मार्ग नाही, विमान येण्याची शक्यता नाही, दुसरं जहाज येण्याची शक्यता नाही, प्राण तर वाचला पाहिजे, समुद्र उल्लंघून आपण जाऊ शकत नाही. काय करावं, जशी जशी संध्याकाळ व्हायला लागली, धीर सुटायला लागला. कसं होईल, वाघ सिंह जर बाहेर पडले गुहेतून आणि आपल्याला पाहिलं तर ठेवणार नाहीत, मग काय करायचं. शेवटी तिघांनी विचार केला, आता कोणताही पर्याय जर हातात नसेल तर एकच पर्याय असतो, परमात्मा, देवाची प्रार्थना करणं. त्यांनी सांगितलंय तेषामहम समुद्धरता मृत्यू संसार सागरात. तो मृत्यू संसार सागरातून पलीकडे नेतो तर या साध्या सागरातून नेणार नाही का. मग चला, तिघांनी ठरवलं देवाची प्रार्थना करू. रात्र होत चाललेली, वाघाचे आवाज, सिंहाचे आवाज यायला लागलेले, धीर सुटत चाललेला. तिघांनी बसून देवाची मनोभावे प्रार्थना. अशा वेळेला प्रार्थना आपोआप मनोभावे होतेच, गत्यंतरच नसतं. सिंहाचा आवाज आलेला असतो, वाघाचा आवाज आलेला असतो, गत्यंतरच नसतं, मनोभावे प्रार्थना होतेच आपोआप. भगवान प्रकट झाले. भगवंताने विचारलं, बोला बाबा, काय तुम्हाला एक एक वर देतो, काय पाहिजे सांगा. प्रार्थना केली, मी आलो, बोला. एकाने सांगितलं, देवा काय नाही, घरी जायचं, काय वर दुसरा काही नको. देव भेटला आणि हा म्हणतो घरी जायचंय, आणि घरी जाऊन देवी आहे, तिचं काय करायचं. पण तो म्हणला नाही नाही, घरी जायचं, घरी जायचंय. देवाने सांगितलं तथास्तु. ताबडतोब तिथं गुप्त झाला, घरी उगवला. दुसऱ्याला विचारलं, तुला रे. तो म्हणला माझंही असंच आहे देवा, पुष्कळ द्रव्य कमावलं होतं, तुम्हाला तर माहिती आहे, घरी थोडं ठेवलं होतं, मी जर घरी नाही गेलो तर मी मेलो समजून घरातले लोक तेही द्रव्य उडवून देतील, काही करतील, नातेवाईक शिल्लक ठेवणार नाहीत, मला घरी जायचंय. भगवान म्हणाले तथास्तु. तोही गेला. तिसऱ्याला विचारलं, बोला आपल्याला. तो म्हणाला, देवा तुम्हाला तर सगळं माहिती आहे, आम्ही तिघं मित्र आहोत, व्यापार करणारे आहोत, तिघं गेलो होतो, द्रव्य. भगवान म्हणाले प्रस्तावना नको, तुला लवकर काय मागायचं आहे ते माग. तो म्हणाला, काही नाही, आम्ही तिघे जीवश्च कंठस्थ मित्र आहोत, आत्तापर्यंत एकमेकांना सोडून राहिलो नाही, ते दोघे गेल्यापासून मला अजिबात करमत नाही, त्या दोघांना इकडंच घेऊन या. तिन्हीच्या तिन्ही संपले पाहिजेत तर समाधान आहे. एक जरी शिल्लक राहिला तरी गेलेल्या दोघांना ओढून आणतो. म्हणून त्रिपुटीतलं ज्ञाता, ज्ञेय, ज्ञान हे तिन्ही संपलं तर शिंक्यातलं लोणी मिळतं. विठ्ठला 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 विठ्ठला. ही त्रिपुटी म्हणजे उपाधी आहे, ती उपाधी संपली पाहिजे. उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, काहीच संसार काहीच संसार तुम्हा नाही, काहीच संसार तुम्हा नाही, काहीच संसार तुम्हाला. हे उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही.
तरच आपल्याला शिंक्यातलं लोणी मिळेल. म्हणून भगवंतांनी सांगितलं, शिंकेला वियले दुरी, होतो तिघांचे मी वरी. पुष्कळ अजून अर्थ आहे. तिघांच्या वर होतो, शिंक्यापर्यंत पोचतो. तुम्ही काय करा, तुम्ही माझ्या दोन बाजूला उभे राहा आणि माझ्याकडून प्राप्त होणारं लोणी खा. अभंगाच्या दुसऱ्या तुम्ही मान दोन्हीकडे राम, तुम्ही मान दोन्हीकडे, तुम्ही मान दोन्हीकडे राम, तुम्ही भारे दोन्हीकडे, तुम्ही भारे दोन्हीकडे, तुम्ही भारे दोन्हीकडे, दोन्हीकडे तुम्ही भारे दोन्हीकडे. तुम्ही भाले दोहीकडे, तुम्ही भाले दोन्हीकडे राम, तुम्ही भाले दोन्हीकडे, तुम्ही भाले दोन्हीकडे मुख बसाव लोणे गळे, मुख बसाव लोणे गळे, मुख बसाव लोणे गळे, तुम्ही भारे दोन्हीकडे, तुम्ही भारे दोन्हीकडे, भगवंतानी गोपाळांना सांगितलं, मी वर जातो, शिंक्यातलं लोणी काढतो, पण तुम्ही एक काम करा, तुम्ही दोहीकडे व्हा, दोहीकडे व्हा आणि मुख पसरोनी राहा. याचा अर्थ काय करायचा, दोन्हीकडे होण्यात काय तात्पर्य आहे याचं चिंतन पुढच्या चरणात येणार आहे. पण तुम्ही मुख पसरोनी राहा. मुख पसरोनी राहा याचा अर्थ काय, आ करून उभे राहा. कारण माझ्या हातातून लोणी कधी कुणाच्या तोंडात पडेल सांगता येत नाही. मी लोणी वर बघून खाली टाकणार आहे, माझं लक्ष खाली नसणार, पण तुम्ही आ करून राहा. याचा सरळ अर्थ असा आहे, तात्पर्य अर्थ असा आहे की भगवत कृपेकरता माणसांनी तत्पर राहिलं पाहिजे. तुम्ही आ करून राहा याचा अर्थ काय, तत्पर राहा. कुठल्या वेळेला भगवत कृपा होईल याचा नेम नसतो. प्रत्येक क्षणी भगवत कृपा होईल याच्याकरता आपण सावध राहिलं पाहिजे. सावध व्हा, सावध व्हा. संत महात्मे सांगतात कशा करता, सावध झालो, सावध झालो, हरीच्या आलो जागरणा. सावध कशा करता व्हायचं, सावध व्हा बाबा, जाग रहा, जाग रहा, जाग रहा. संतांनी आपल्याला जाग केलं कशा करता, गात जागा, गात जागा, प्रेम मागा विठ्ठला. कशा करता जागा, काय जा, कशा कुठे जा, पंढरपूरला जा, कशा करता, जागण्याकरता जा. जागायचं कशा करता,
सावध राहणं. जागणं म्हणजे सावध राहणं. तत्परता परमार्थातला अतिशय महत्त्वाचा सद्गुण. जो प्राप्त झाला तर बाकी सगळं आपल्याला प्राप्त होतं. ज्ञानाकरता तत्परता लागते, भक्तीकरता तत्परता लागते, योगाकरता कर्माकरता तत्परता लागते. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परः संयतेंद्रियः तत्परः. तत्पर असलं पाहिजे. तत्पर म्हणजे तयार. कोणत्याही क्षणी आपली तयारी पाहिजे. चला हो पारायणाला जायचं आहे, जाऊ हो 3 तास चालतं, जाऊ शेवटी. ही तत्परता नव्हे, ही तत्परता नाही. चला म्हटलं की दुसऱ्या क्षणी निघालं पाहिजे. दुसऱ्या क्षणी चला हा शब्द संपायच्या आत उठून उभं राहिलं पाहिजे, तर त्याला तत्पर म्हणतात. आता ती काय झालं, सकाळी उठायचं असेल तर अलीकडे ते जुन्या काळामध्ये ते गजराची घड्याळ मिळायची, किल्लीची. आम्ही लहानपणी आम्हाला काय परीक्षेचे दिवस आले थोडं की किंवा पाठांतर करायचं असेल तर मग सकाळी लवकर गीता पाठ करायची, ज्ञानेश्वरी पाठ करायची, मग सकाळी लवकर उठायचं. ते लवकर उठलं की मग पाठांतर चांगलं होतं सकाळच्या वेळेला. बुद्धी चांगली तजेलदार असते त्यावेळेला. म्हणून सकाळी लवकर उठायचं आणि अभ्यास करायचा म्हणून रात्री झोपायचं. अलार्म लावायचं, गजर ते कान पिळायचा घड्याळाचा आणि ते ठेवायचं. मग ते काय घड्याळ यंत्रच आहे. पहाटे 4 वाजले की कुर्र झालं की त्याच्या बोडक्यावर हात आपटायचा आणि पुन्हा झोपायचं. मग लावायचंच कशाला ते? जर झोपायचंच असेल पुन्हा तर पुन्हा लावायचं कशा करता? काही त्याचा उपयोग नसतो. याला तत्पर होणं म्हणत नाही. तत्पर होणं म्हणत नाही. मी आपल्याला उदाहरण सांगू. कदाचित माझं उदाहरण चुकीचं असेल, आत्ता ते संयुक्तिक नसेल, पण मला ते सांगणं इष्ट वाटतं. कुत्र, घरामध्ये मालकाने सांभाळलेलं कुत्र फक्त पायाचा आवाज झालं तर डोळे उघडून बघत नाही, उठून उभा राहतं. याला म्हणतात तत्पर होणं. याला मी कुत्र्याचं उदाहरण मुद्दाम देतो. विषय लांबवत नाही, पण बघा काय तत्पर राहता आलं पाहिजे. परमार्थ हा तत्परतेचा मार्ग आहे, आळसाचा मार्ग नाही. आळशी मनुष्य परमार्थ करू शकत नाही. तत्पर आत्ता म्हणजे आत्ता, या क्षणाला, आत्ता इथं. कारण आम्हाला जर मोक्ष प्राप्त होणार असेल तर आत्ता आणि इथं होईल, पुन्हा होणार नाही. आम्हाला मोक्ष प्राप्त करून घ्यायचा आहे, बघू पुढच्या वर्षी. नाही, सुख पाहिजे ना तुम्हाला? पाहिजे. कधी पाहिजे? बघू 1-2 महिन्यानंतर. सुख नाही ना. कधी पाहिजे सुख? आत्ता पाहिजे ना, या क्षणी पाहिजे ना. मग आम्हाला तत्पर कधी राहावं लागेल सुखाकरता? या क्षणी राहावं लागेल. उद्या म्हणलं की चालत नाही. आपण काल बोललोय, रामायणात उद्या शब्दाचा अर्थ आहे 14 वर्ष. रामाला उद्या अभिषेक करू म्हणाले दशरथ राजे. ना रात्री जी बाई आडवी आली, कैकई हो, ती जी आडवी आली ती काही करूच दे ना. झालं, रागावून बसली, सगळं झालं. मग रामचंद्र प्रभूंना अभिषेक करायचा होता, ते गेलं 14 वर्षावर. म्हणजे रामायणामध्ये उद्या शब्दाचा अर्थ आहे 14 वर्ष. उद्या वाचतो ज्ञानेश्वरी, गेली 14 वर्ष. आणि त्या 14 वर्षात राहूच याची खात्री कोण देईल? मनात आलं आत्ता देवाला नमस्कार करावा, मनात आलं आत्ताच्या आत्ता उठा, देवाला नमस्कार करून बसा. पुढचा क्षण आपला नाही. क्षणभंगुर नाही भरवसा, वारे सावध तोडा माया आशा. काही न चले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे ओळसागा. क्षणभंगुर नाही भरवसा, माणसाचा भरवसा नाही. आयुष्य क्षणभंगुर आहे, क्षणभंगुर भरवसा नाही. आम्ही कीर्तनात प्रमाण देतो आणि पुढच्या वर्षीच्या तारखा घेतो. महाराज तारीख द्या, या वर्षी नाही पुढच्या वर्षी. कीर्तनात प्रमाण क्षणभंगुर नाही भरवसा, वारे सावध तोडा माया आशा, आणि तारीख पुढच्या वर्षीची. चालत नाही. कुठलाही क्षण जीवनातला शेवटचा क्षण असेल तर तो क्षण आपल्या जीवनाच्या कल्याणाकरता आपण वापरला पाहिजे, तो वापरता आला पाहिजे. याच्याकरता मुख पसरून निगडे, तोंड उघडं करून आजूबाजूला थांबा. का? कारण मी वरून टाकणार आहे. वाहती त्या धारा घ्या रे दोहीच्या कोपरा. माझ्या दोन्ही हाताच्या कोपरातून ते वाहणार आहे. दोन्ही हाताच्या कोपरातून परमात्मा देतो म्हणजे काय? मी लोणी देणार, पण लोणी देताना ते पातळ असल्यामुळे हातावरून ओघळेल आणि कोपरातून ते खाली पडेल. वाहती त्या धारा घ्या रे धारा दोहीच्या कोपरा वाहती. याचा अर्थ काय? 2 कोपरातून या धारा वाहतात. धारा कोणत्या? 2 धारा असतात. एक ज्ञानधारा असते आणि दुसरी भक्तिधारा असते. म्हणून परमात्मा 2 कोपरातून आपल्याला देतो. याचा अर्थ एक ज्ञान मार्गाने देतो आणि एक भक्ती मार्गाने देतो. तुम्ही दोहीकडे व्हा. ज्यांना ज्ञान मार्गाने लोणी पाहिजे त्यांनी त्या कोपराकडे व्हावं, आणि ज्यांना भक्ती मार्गाने लोणी पाहिजे त्यांनी त्या कोपराकडे व्हावं. विठ्ठला 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 विठ्ठला.
कारण मानवी जीवन नुसत्या ज्ञानानं समृद्ध होत नाही, नुसत्या भक्तीनं समृद्ध होत नाही. ज्ञानाला भक्तीची जोड पाहिजे आणि भक्तीला ज्ञानाची दृष्टी पाहिजे, तर या दोन्ही गोष्टी मिळून जीवन संपन्न होत असतं. उभाभ्यामेव पक्षाभ्याम यथाखे पक्षिणा गती तथैव ज्ञान कर्माभ्याम जायते परमं पदम. योग वासिष्ठामधले चिंतन. पक्षी जसा 2 पंखानं उडतो तसं मानवाचं जीवन 2 कारणाने पूर्णत्वाला जातं, ज्ञान आणि कर्म, ज्ञान आणि भक्ती. नुसतं ज्ञानही चालत नाही, नुसतं कर्मही चालत नाही, नुसती भक्ती चालत नाही. या दोन्ही गोष्टी लागत असतात. ज्ञानही पाहिजे, कर्मही पाहिजे, भक्तीही पाहिजे, त्याच्याशिवाय मानवी जीवन चालणार नाही. एक वाक्य बोलीन आणि पुढे जाईन. ज्ञानाची आगतिकता, कर्माची आगतिकता, ज्ञानाची गरज आणि भक्ती हा स्वभाव मिळून माणूस बनत असतो. ऐका, ज्ञान ही त्याची आगतिकता आहे. प्रत्येक क्षणी तो कर्म ही त्याची आगतिकता आहे. प्रत्येक क्षणी कर्म त्याग नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत. कर्माची नाही म्हणलं तरी कर्म माणसाकडून होतं. ज्ञान ही त्याची गरज आहे आणि भक्ती हा ज्ञानाचा स्वभाव आहे, माणसाचा स्वभाव आहे. या तिन्ही गोष्टी एकत्रित आल्या पाहिजेत. भगवान म्हणतात माझ्या दोन्ही कोपरातून हे बाहेर पडेल. ज्यांना ज्ञान मार्गाने जायचं आहे त्यांनी जावं, ज्यांना भक्ती मार्गाने जायचं आहे त्यांनी जावं. वाहती त्या धारा घ्या रे कोहीच्या कोपरा. गोपाळाने विचारलं, देवा दोन्ही मार्गाने मिळेल गोष्ट खरी, परंतु ज्ञान मार्गाने मिळालेल्यांना कमी आणि भक्ती मार्गाने मिळालेल्यांना जास्त असा भेदभाव तर होणार नाही. तुकोबार आहे शेवटच्या चरणात सांग. तुका म्हणे हाती टोका, तुका म्हणे हाती टोका, हाती टोका, तुका म्हणे हाती टोका, तुका म्हणे हाती टोका, तुका म्हणे हाती टोका, तुका म्हणे हाती ठोका, तुका म्हणे हाती ठोका, आणि कवुने नेदी तुका, एका आणि कवुने नेदी एका, तुम्ही भारे दोहीकडे, तुम्ही भारे दोहीकडे, आणि कवुने नेदी एका, आणि कवुने नेदी एका, तुम्ही भारे दोहीकडे, तुम्ही भारे दोहीकडे. तुकोबारायांनी सांगितलं, भगवंतांनी सांगितलं, चिंता करू नका. तुका म्हणे हाती टोका अधिक उणे नेदी एका. परमात्मा कुणाला जास्त कुणाला कमी असं कधीही देत नाही, कारण परमात्मा सर्वांच्या बाबतीत समान असतो. कुणा लहान मुलांच्या हृदयामध्ये तो लहान आणि मोठ्यांच्या हृदयामध्ये मोठा असं नाही, तो सर्वांच्या अंतःकरणामध्ये समान आहे. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझी हरी वृत्ती राहो. परमात्मा देताना सगळ्यांना समान देतो, कुणाला कमी कुणाला जास्त, एकाला मोक्ष दिला आणि दुसऱ्याला दिला नाही. नाही नाही, परमात्मा सर्वांना समान देतो. रामायणातली घटना 1-2 मिनिटामध्ये सांगतो आणि थांबतो. रामायणामध्ये ज्या वेळेला युद्ध संपलं त्यावेळेला युद्धभूमीवरून निघताना रामचंद्र प्रभूंनी लक्ष्मणाला असं सांगितलं की लक्ष्मणा एक काम कर, इंद्राला बोलाव आणि जे राक्षस मेलेले आहेत, जी वानरं मेलेली आहेत आपल्याकडून लढताना, त्या सगळ्या वानरांवर अमृत टाकून त्यांना जिवंत कर. सगळे वानर जिवंत झाले पाहिजेत. हे बघ, लक्ष्मणाने सांगितलं ठीक आहे. इंद्राला बोलवलं, सांगितलं. जाताना लक्ष्मणाने रामचंद्र प्रभूंना विचारलं, म्हणे देवा तुम्ही फक्त वानरांना उठवायला सांगितलं, आम्ही तर ऐकलं की तुम्ही समान आहात, सर्वांच्या बाबतीत समान आहे, मग राक्षसांनाही उठवा, रावणाकडच्या वानरांनाच उठवायचं काय कारण आहे? वानरांनाच उठवण्याचं काय कारण? राक्षसांनाही उठवा. रामचंद्र प्रभू मनात म्हणाले तेच करतो, त्यांनाही उठवतो यांनाही उठवतो, आयुष्य सगळं युद्धातच घालवतो. त्यांना कशा करता उठवायचं? अहो तुम्ही समान आहात ना. वानरांवर जसा तुम्ही वानरांना जसा न्याय देता तसा राक्षसांनाही द्या ना, ते पण युद्धात मेलेत. रामचंद्र प्रभू म्हणाले लक्ष्मण तुला कळलं नाही, अरे मी वानरांनाच उठवायला सांगतो, याच्यातच माझी समानता आहे. म्हणजे कशी समानता? एकाला उठवताना समानतेची भाषा करता, असं कसं होईल? रामचंद्र प्रभू म्हणाले काय लक्ष्मणा, एक लक्षात घे,
साधा विचार आहे, लांबवायचं कारण नाही. दोन पक्ष ज्या वेळेला एकमेकांच्या समोर उभे राहून युद्ध करत असतात त्यावेळेला त्या दोघांची तोंड एकमेकांकडे असतात का पाठ? तोंड असतं. म्हणजे रावणाबरोबर युद्ध करताना वानरांचं तोंड रावणाकडे आणि राक्षसांचं तोंड रामाकडे, असं होतं की नाही? असं होतं. रामचंद्र प्रभू म्हणाले हे झाल्यामुळं झालं असं, आपल्याकडून एखादा बाण राक्षसाला मारला आणि तो राक्षस जर मेला तर मरता मरता मला बघत मरत होता. त्यामुळे मरताना ज्याला माझं दर्शन झालं तो मुक्त झालेलाच आहे, त्याच्याबद्दल काही वादच नाही. पण ज्या वानरांना बाण लागला ते रावणाला बघत मरत होते, म्हणून नरकात पडू नयेत म्हणून त्यांना उठवायला सांगितलंय आणि मग माझ्या दर्शनांना त्यांना मोक्ष दे. गंमत ही असते की समानता ही कधीही कृतीत नसते, समानता नेहमी फलात बघावी लागते. विठ्ठला 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 म्हणून अधिक उणे नेदी, देताना मी अधिक उणं करत नाही. कदाचित तुम्हाला तसं दिसत असेल, पण ज्यांना जे द्यायचं त्यांना तेच देतो आणि फलाच्या दृष्टीनं मात्र दोघांनाही मोक्ष किंवा समानता मी प्राप्त करून देतो. म्हणून भगवान म्हणतात, तुका म्हणे हाती टोका, अधिक उणे नेदी एका, तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरोनी गडे. अभंगाचा साधारण भावार्थ मी आपल्यासमोर प्रकट केला. अर्थाच्या दृष्टीने अजूनही चिंतनाला पुष्कळ वाव आहे, पण वेळेची मर्यादा असल्यामुळे भगवान श्रीकृष्णाचं थोडंसं चरित्र सांगावं हा काल्याच्या कीर्तनातला दंडक आहे. त्यामुळे भगवान श्रीकृष्णाचं एक थोडक्या शब्दामध्ये थोडंसं चरित्र सांगतो. महाराज इथे आले की दहीहंडी त्यांच्या हाताने फुटेल आणि सर्वांना प्रसाद मिळेल. तोपर्यंत कृपा करून जागा सोडू नका. ज्यांना देवाने हात दिलेत, ज्यांना तोंड दिलंय, त्यांना सर्वांना नम्र विनंती आहे, हाताने टाळी वाजवा, मुखानं भगवंताचं नामस्मरण करा. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु सखाराम महाराज की जय. रखुमाई, 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 शिंकेला वियले दुरी, होतो तिघांचे मी बरी, तुम्ही भारे दोहीकडे मुख पसरोनी गडे. जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकोबाराय या अभंगामधून आपल्याला काला प्राप्त करून घेण्याकरता काय अधिकार संपन्नता असावी लागते याचा थोडासा विचार करतात. मर्यादित वेळेमध्ये जेवढा सामान्यतः विचार मला मांडता येईल, मर्यादित बुद्धीने मी तेवढा विचार आपल्यासमोर ठेवला. भगवान श्रीकृष्णाचं चरित्र सांगायचं आणि आपली सेवा आपल्याला संपवायची. भगवान श्रीकृष्णाचं चरित्र सांगा असा आग्रह आहे, पण कोणतं चरित्र सांगा? मथुरेमध्ये कंसाला मारलं सांगू नका.
भगवंतानी असं केलं तसं केलं, त्या कंसाला ते चाणूराला मारलं, अमुक केलं, कुवल्या पिढ्याला मारलं, कुबजेकडे गेले, सांगू नका. मग काय चरित्र सांगा? चरित्र ते उच्चारावे चरित्र ते उच्चारावे चरित्र ते उच्चारावे चरित्र ते उच्चारावे गोकुळी केले देवे गोकुळी गोकुळी तारू भवसागरी तारू भवसागरी चरित्र ते उच्चारावे, पण कुठले? केले देवे गोकुळी. गोकुळातलं चरित्र सांगा. इतर चरित्रात काल्याच्या प्रसंगाला, इतर चरित्राला प्राधान्य नाही. या प्रसंगामध्ये गोकुळातलं चरित्र सांगा. का? कारण गोकुळातलं चरित्र हे भगवंताच्या आनंदाकरता अभिव्यक्त झालेलं चरित्र आहे. इतर जी चरित्र आहेत ती चरित्र भक्ताच्या आनंदाकरता भगवंतानी केली, पण भगवान गोकुळामध्ये गेले स्वतःच्या आनंदाकरता. आणि आम्हाला जर प्रसाद भगवंताच्या हातातून घ्यायचा असेल तर ज्याच्याकडून प्रसाद घ्यायचा त्याला आनंद देणारं सांगितलं पाहिजे, त्याशिवाय तो संतुष्ट होणार नाही. याच्याकरता गोकुळातलं चरित्र सांगा. कारण भगवंताला जे खरं प्रेम मिळालं ते गोकुळात मिळालं. गोकुळातल्या प्रेमाला अंत नाही, अंतपार नाही लेखा, असं गोकुळाचं सुख आहे. संत महात्मे वर्णन करतात गोकुळामध्ये भगवंताला किती प्रेम मिळालं याचं मोजमाप नाही. हे कोणत्या निश्चित अशा मापदंडामध्ये आपल्याला तोलता येणार नाही. पण ते प्रेम किती होतं हे तुलनेनं सांगताना आपल्याला कबीर महाराजांनी एके ठिकाणी सांगितलं. काशी क्षेत्रामध्ये कबीर महाराजांच्या मागे लोक लागले. कबीर महाराज, देवावर प्रेम कसं करावं आम्हाला शिकवा ना, आम्हाला सांगा ना. तुम्ही जसं देवावर प्रेम करता, रामरायाच्या चरणावर प्रेम करता, आम्हाला शिकवा कसं प्रेम करायचं. मागे जेव्हा लोक आले तेव्हा कबीर महाराज थांबले. त्या लोकांकडे वळून म्हणाले, अरे माझ्या मागे काय येता? मला कुठं प्रेम करता येतं काय देवावर? माझ्याकडे येऊ नका. आम्हाला कसं कळणार प्रेम? कबीर महाराज म्हणाले, तुम्हाला प्रेम बघायचं आहे का देवावरचं? मी पत्ता सांगतो, तिथं जा. कबीर महाराजांनी सांगितलं, कबीर कबीर क्या कहे ज्या जमुना के तीर. तुम्ही कबीर कबीर करून माझ्या मागे काय येता? यमुनेच्या तीरावर जा, तिथं प्रेम तुम्हाला. किती प्रेम? कबीर महाराज म्हणतात, कबीर कबीर क्या कहे ज्या जमुना के तीर एक गोपी के प्रेम में बहे गए कोटी कबीर. कबीर महाराज बोलतात, अरे माझ्यासारखे कोट्यावधी कबीर एका एका गोपिकेच्या प्रेमामध्ये वाहत जातील, इतकं प्रेम गोपिकांनी भगवंतावर केलं. अशा गोपिकांचं वर्णन करा, अशा गोकुळाचं वर्णन करा. या प्रेमाचं प्रतीक म्हणून गोकुळ असेल तर त्या प्रेमानेच आपल्याला ही लाही मिळणार आहे. याच्याकरता तुकोबाराय सांगतात, चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. चरित्राचा उच्चार करा, चरित्र ते विस्तारावे असं म्हणलं नाही. त्यामुळे थोडक्यात चरित्र सांगायचं, थोडक्यात, फार वेळ आपला घेणार नाही. भगवान श्रीकृष्ण कसे अवताराला आले, कुठे अवताराला आले याचा विचार नेहमीच सांगितला जातो. भगवान श्रीकृष्णाचं चरित्र हे नेहमीच ऐकलं जातं, सांगितलं जातं. पण त्या चरित्राचा हा विशेष आहे की भगवान श्रीकृष्णाचं चरित्र कितीदाही ऐकलं तरी त्याची नूतनता संपत नाही, त्याच्यातलं नाविन्य संपत नाही. पुन्हा 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 तेच ते ऐकावंच वाटतं. तेच असतं, दाढीन वेणीची गाठ मारली, तेच आहे. पण ऐकावं वाटतं की, सांगणार नाही मी, पण ऐकावं वाटतं की नाही? वाटतं, तेच ऐकावं वाटतं. दाढीन वेणीची गाठ मारली, ती सुटता सुटे ना, मग असं झालं तसं झालं. पुष्कळ तोच विचार आहे. भगवान श्रीकृष्ण मथुरेमध्ये पहिल्यांदा वसुदेवाच्या हृदयात प्रकट झाले. हृदयातले भगवान वैधिविद्येद्वारे देवकीच्या गर्भात आले आणि गर्भातून भगवान प्रकटल्याचं वर्णन संत महात्मे करतात. नामयाचा स्वामी प्रकटला हे नामदेवरायांचं म्हणणं आहे. तिथून भगवंतानी आपल्या वडिलांना सांगितलं, तुरुंग आहे, तुरुंगामध्ये एक खोली आहे आणि त्या खोलीमध्ये वसुदेव देवकीला बंदिवासामध्ये कंसाने टाकलेलं आहे आणि त्या वसुदेव देवकीच्या पोटी 8वा अवतार म्हणून भगवंताचं प्राकट्य झालं.
भगवान प्रकट झाल्यानंतर भगवंताने वडिलांना सांगितलं. त्या देवकीला भीती वाटली की आपल्या 6 मुलांना जसं आधी या कंसाने मारलं तसं यांनाही मारेल. मग सोडा सोडा मिठी, लपवा लपवा जगजेठी, झणी कंसासी कळेल माझ्या बाळासी मारेल. मग त्याला लपवायचं तर कुठे लपवायचं? भगवंताकडे पाहिलं. भगवंताने आपल्या वडिलांच्या कानात सांगितलं, मला लपवायचं आहे ना, मग मी तुम्हाला सांगतो. नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला, माया उपजली जेथे ठेवी मज आणि तेथे. मला नंदाच्या घराला नेऊन लपवा. कारण तुरुंगाच्या खोलीमध्ये लपवणार कसं सांगा? कसं लपवणार? एक तुरुंग, बरं त्या काळचा तुरुंग, उंच उंच भिंती 4, वर कुठंतरी हवा येण्याकरता, प्रकाश येण्याकरता एखादा झरोका. त्या खोलीमध्ये कपाट नाही, फडताळ नाही, कुठं लपवण्याची दुसरी जागा नाही, तळघर नाही, खाली लपवणार कुठं? मी गंमत म्हणून सांगत असतो, कंसाने वसुदेव देवकीला दिलेली ती खोली आहे, कसाबला दिलेली खोली नाही की सगळ्या सुखसुविधा त्याच्यामध्ये उपलब्ध असाव्यात, असं नाही आहे. अहो, कंसाने दिलेली तुरुंगाची खोली, त्याच्यामध्ये काय सुविधा असणार? मग कुठं लपवायचं? नंदाच्या घराला घेऊन चला. मग वसुदेवाने ठरवलं, ठीक आहे. टोपल्यामध्ये घेतलं, भगवंताला उचललं, सगळ्या शृंखला गळून पडल्या. भगवंताला घेऊन वसुदेव बाहेर पडले. मंद मंद पाऊस पडतो, ढगांचा गडगडाट होतो, विजा चमकतात आणि अशा अवस्थेमध्ये भगवान यमुनेपर्यंत पोचले. यमुनेला पूर आलेला, भगवंताचा पाय यमुनेला लागला, यमुना दुभंगली. भगवंताला घेऊन वसुदेव पलीकडे गेले. तिथं यशोदेच्या पोटी माया जन्माला आली होती. ती माया घेतली, भगवंताला तिथं ठेवलं आणि तिथून परत निघाले. हे आता बेटी बचाव वगैरे जे आंदोलनं चालू आहेत की नाही, याचा मूळ उद्गाता आमचे वसुदेव आहे. कारण हा पहिला महात्मा असा आहे ज्यांनी पोराला ठेवलं आणि पोरगी उचलून गेली. पोराला ठेवून पोरगी उचलली, याचा अर्थ पहिल्यांदा त्यांनी मुलगी उचलणारा हा महात्मा आहे. नंतर हे सगळं सुरू झालं पुढं, त्याचा प्रचार प्रसार. पण वसुदेवानी पॅम्पलेट नाही छापले, आम्ही असं करणार आहोत. वसुदेव आहे, अर्थात हा एक त्याच्यातला गौण भाग झाला. पण वसुदेवाने ती माया उचलली, तिथून बाहेर पडले. आणि दुसऱ्या दिवशी सगळ्या गोकुळाला कळालं, गवळण सांगे गवळणीला पुत्र झाला यशोदेला. एक धावे एक पुढे वाटिता ती सुंठवडे. आनंद झाला सगळीकडे, आनंद 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 झाला. कारण गोकुळामध्ये भगवान नाही आले. अहो, गंमत आहे, एखाद्याच्या घरी मुलगा झाला तर सगळ्या गावाने आनंद मानावा असं काय आहे त्याच्यात? गावात अनेकांना मुलगा होतो, सगळ्या गावाला आनंद वाटतो काय? कुणालाही आनंद वाटत नाही. मुलगा झाला यशोदेला आणि आनंद मानला सगळ्यांनी. काय कारण आहे? आमच्या तिकडे एक म्हण आहे, मुलगा कुणाला झाला? यशोदेला. आणि आनंद कुणी? गावानी. गुढिया तोरणे करीती कथा गाती गाणे. सगळ्या गावानी गुढ्या तोरणं उभी. आमच्याकडे एक म्हण आहे, कुणाची म्हैस आणि कुणाला उडबईस. काय कारण आहे? अहो, कुणाला मुलगा व्हावा आणि सगळ्या गावाने गुढ्या तोरणं उभी करावी तर तिथं आनंदी आनंद. पण एक यशोदेला जरी मुलगा झाला तरी तो मुलगा साधा नव्हता. कारण गोकुळात मुलगा झाला नाही, गोकुळात साक्षात आनंद प्रकट झाला. गोकुळी आनंद प्रकटले सुख, निर्भर हे लोक घरोघरी. घरोघरी झाला लक्ष्मीचा वास, दैन्य दारिद्र्यास त्रास आला, सगळीकडे आनंदी आनंद झाला. यशोदेला मुलगा झाला, सगळ्यांनी आनंद साजरा केला. हळूहळू भगवान लहानाचे मोठे व्हायला लागले, हळूहळू भगवान रांगायला लागले. आणि रांगता रांगता एके दिवशी भगवंताने अंगणातली मुठभर माती उचलली आणि तोंडामध्ये टाकली. मृतभक्षण लीला एक फक्त सांगतो आणि थांबतो. भगवंताने माती उचलली, तोंडामध्ये टाकली. आता भगवंताने माती खाल्ली, गोष्ट खरी. का माती खाल्ली असेल? अहो, भगवंतानी माती खाल्ली तर त्याचं कीर्तन होतं आणि माणसं माती खातात, पण ते कधी कौतुकानं सांगितलं जात नाही. भगवंतानी माती खाल्ली. माती खाल्ल्याचं काय एवढं कौतुक आहे? त्याचं कारण आहे, भगवंताच्या प्रत्येक व्यावहारिक क्रियेमध्ये काही आध्यात्मिक अर्थ भरलेला असतो. भगवान कसेही वागवत, भगवंतानी श्वास घेवत अथवा भगवंताच्या पापणीची उघडझाप हो, त्याच्या मागे काहीतरी आध्यात्मिक भूमिका असते. भगवंताची लहान सहान क्रिया सुद्धा आम्हाला परमार्थ शिकवून जाते. भगवंतानी मुठभर माती उचलली, खाल्ली. खाल्ल्यानंतर मग सगळीकडे गवगवा झाला. भगवंतानी माती का खाल्ली असेल याचा विचार आपल्याला वेगवेगळ्या अंगानं सांगता येतो. एक 2-3 अर्थ सांगतो. लहान मुलं आहे माती खाणार, एवढाच त्याचा अर्थ आपल्याला करता येणार नाही. भगवंतानी माती खाल्ली. का खाल्ली? त्याचं खरं कारण असं आहे, भगवंतानी माती खाल्ली कारण भगवान विचार करतात की भक्त आपल्या पायाचा प्रसाद घेतात. आपल्या पायातून वाहणारी गंगा, तिच्यामध्ये स्नान करतात. भगवंताच्या चरणाचा प्रसाद म्हणून तीर्थ घेतात. आपल्या पायामध्ये नेमकी काय गोडी आहे हे भक्ताला कळलं, पण आपल्याला कळलं नाही. मग एकदा आपणच आपल्या पायाची गोडी चाखून बघावी म्हणून आपले पाय ज्या मातीला लागले ती माती खाऊन बघितली. हा प्रसाद आहे भगवंताच्या पायाचा. एक दुसरं कारण सांग,
भगवंतानी माती खाल्ली त्याचं कारण असं आहे भगवंताला हे ठाऊक आहे की मागे पूतना आली, तिचं विष आपल्याला प्राशन करावं लागलं आणि विष जेव्हा भगवंताने आत घेतलं तेव्हा भगवंताच्या पोटामध्ये जी अनंत ब्रह्मांड आहेत, अनंत ब्रह्मांडे उतरी हरी हा बालकनंदा घरी, हा परमात्मा ज्याच्या पोटामध्ये अनंत ब्रह्मांड आहेत, या ब्रह्मांडातल्या अनंत जीवांना अशी भीती वाटली की ते विष जर आपल्यापर्यंत आलं तर आपण जगणार नाही. मग भगवंताने विचार केला, विष गेलंय ना, भीती वाटते ना, मग विषावरचा उतारा काय असतो? माती खाणं हा विषावरचा उतारा असतो. पहा अजूनही खेड्यामध्ये एखाद्या माणसाला साप चावला, तो विषारी का बिनविषारी कळत नसेल तर पहिल्यांदा शेतकरी काय करतो तर त्याला शेतातली मुठभर माती खाऊ घाल, कारण माती हा विषावरचा उतारा असतो. माती हा विषावरचा उतारा. एक साधी गांधील माशी चावली आपल्याला तर त्याच्यावर पटकन तुळशीची माती लावतो की नाही का? कारण विषावरचा उतारा म्हणजे माती असते. साधा विचार आहे. भगवंतानी विचार केला, ह्या विषाने जर ब्रह्मांड घाबरली असतील तर विषावरचा उतारा म्हणून माती लगेच त्यांच्याकडे पाठवून दिली पाहिजे. म्हणून भगवंतानी ती माती आपल्या पोटामध्ये घेतली. आणखीन एक कारण सांग, भगवंतानी माती का खाल्ली? त्याचं सरळ कारण असं आहे की भगवंताला सुद्धा आपल्या भक्ताचा प्रसाद भक्षण करायचा असतो. त्यामुळे गोपिका ज्या मातीवरून हिंडल्या, आपली आई ज्या मातीवरून हिंडली, गोपाळ ज्या मातीवरून चालत गेले, ती माती म्हणजे त्या गोपाळांच्या पायाला लागलेली असते आणि त्या पायाचा प्रसाद आपल्याला प्राप्त व्हावा याच्याकरता भगवान संतांच्या मागे जसा माती करता जातात, निरपेक्षम मुनिम शांतम निर्वैरम समदर्शनम, हे जे भागवताने आपल्याला सांगितलं, कशा करता भगवान त्यांच्या मागे जातात? अनुव्रजाम्यहम नित्यम पूययेत तेंग्री रेणुभी, भागवत बोलतं, अरे त्या भक्ताच्या पायाला लागलेल्या मातीचा प्रसाद मला घेता यावा यासाठी मी भक्ताच्या मागे मागे हिंडत असतो. पुष्कळ प्रमाण आहेत, वेळ नाही आत्ता देण्याकरता, पण भक्ताचा प्रसाद मिळावा याच्याकरता भगवंतानी माती खाल्ली. आणखीन एक कारण सांग, भगवंतानी माती का खाल्ली? माती म्हणजे पृथ्वी आहे. ही पृथ्वी त्यांनी पोटात घेतली का? कारण ज्या वेळेला ही पृथ्वी गायीचं रूप घेऊन भगवंताकडे गेली होती की माझं संरक्षण करा, माझ्यावर पाप फार झालं, मला आता सहन होत नाही, तुम्ही काही करा, माझं संरक्षण करा, तेव्हा त्या पृथ्वीला ब्रह्मदेवाकडे आकाशवाणी करून ब्रह्मदेवाच्या मार्फत भगवंतानी सांगितलं होतं भगवान येतील आणि तुझं संरक्षण करतील. भगवंतानी माती पोटात घेऊन पृथ्वीला सांगितलं की तुला पोटात घेणारा, तुझा संरक्षण करणारा मीच आहे, चिंता करू नकोस, मी आलेलो आहे, तुझ्या पापाचं हरण आता होऊन जाईल. म्हणून भगवंतानी माती खाल्ली. भगवंतानी माती का खाल्ली त्याचं आणखीन एक कारण मी आपल्याला सांगतो. भगवंतानी माती खाल्ली त्याचं महत्त्वाचं एक कारण आपल्याला पाहता येतं, ते म्हणजे भगवंताला असं वाटलं, काय असतं घरामध्ये आपण पहा, घराघरामध्ये पहा, ज्या भांड्यामध्ये लोणी ठेवलं जातं ते भांडं ओशट होऊन जातं, ओशट होतं. ज्या भांड्यामध्ये लोणी ठेवलं ते लोणी काढून लगेच त्याच्यामध्ये दूध तापवता येतं का? बायकांना विचारा, नाही. मग ते आधी ओशट ते भांडं ते धुवावं लागतं. मग भांडं ओशट झालेलं जर धुवायचं असेल तर नुसतं पाण्याचा हात फिरवून ते स्वच्छ होतं का? त्याचा चिकटपणा जातो का? जात नाही. मग काय करावं लागतं? माती घेऊन ते घासावं लागतं, मातीनं ओशटपणा जातो. तसं भगवंताने विचार केला, आपण लोणी खाल्लं, लोण्याने आपला घसा ओशट झाला आणि ओशट झालेल्या घशातून ज्ञानबा तुकाराम भजन नीट करता येत नाही. मग घसा जर स्वच्छ करायचा असेल तर माती खाल्ली पाहिजे. म्हणून भगवंतानी माती खाल्ली. विठ्ठला विठ्ठला.